पाईपलाईन रोड बेकरीत दहशत माजवून हल्ला प्रकरणात अखेर 3 आरोपींना अटक। रामवाडी येथील घटना नंतर दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला। पाईपलाईन रस्त्यावरील एका बेकरीत 4 युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेची संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक करून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक केलेल्या कुणाल भंडारीसह तिघांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली। मंगळवारी रात्री रामवाडी येथील किरकोळ हाणामारीच्या घटनेनंतर बजरंग दलाचा वर्चस्व दाखविण्यासाठी शहरात जमावासह दुचाकीवर रॅली काढून बाटल्या फेकल्याप्रकरणी बजरंग दलाचे कुणाल भंडारींसह 15 ते 20 जणांवर प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कुणाल भंडारी, निखिल दंगेकर आणि उत्कर्ष गीते यांच्यावर CRPC 151(3) प्रमाणे कारवाई करण्यात आली। त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले। पोलिसांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करून तिघांना स्थानबद्धता करण्याची मागणी केली, मात्र न्यायालयाने ती अमान्य केली। तिघांनाही जामिनावर सोडण्यात आले। दरम्यान पाईपलाईन रोड येथील स्टार बेकरीत रात्री चौघांवर हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी जयेश लक्ष्मीकांत लष्करे, सोमनाथ माणिक शिंदे, आकाश सुनील पवार या तिघांना अटक करण्यात आली। दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीशी या तिघांचा संबंध असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले। आणखीन 5 आरोपी निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। दरम्यान न्यायालयाने तिघांची जामिनावर सुटका केल्यानंतर तोफखाना पोलिसांनी कुणाल भंडारी याला बेकरीतील हल्ला प्रकरणात संशयित म्हणून त्या गुन्ह्यात वर्ग करण्याची मागणी न्यायालयाकडे केली, मात्र न्यायालयाने आधीच भंडारी याला अटक का केली नाही असा सवाल उपस्थित केला। ठोस पुरावे अद्याप उपलब्ध नसल्याने अटक केली नाही, संशयित म्हणून त्याला ताब्यात घ्यायचं असल्याचं पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितलं, मात्र न्यायालयाने ती मागणी अमान्य केली। न्यायालयाच्या जामिनावर सोडण्याच्या आदेशानंतर पोलिसांनी कुणाल भंडारी याला पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी केली होती, मात्र न्यायालयात अटक किंवा ताब्यात घेता येत नसल्याने पोलिसांना त्याला ताब्यात घेता आलं नाही। न्यायालयाच्या बाहेर पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता असल्याचं समजलं। नंतर जामिनावर सुटल्यानंतर भंडारी याने न्यायालयातून फरार झाला। पुढील तपास पोलीस करत आहेत।